संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार यांच्यात सुरू असलेला वाद रोज नवीन वळण घेतोय। एकाच पक्षातील हे दोन नेते एकमेकांविरोधात उभे असल्याचं चित्र आहे। विधानसभेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहकाटशहाचं राजकारण जोरात झालं। विरोधी पक्षातील उमेदवाराबरोबरच स्वपक्षातील विरोधकांना नमवण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप शिवसेना नेत्यांनी केले। तिथल्या याच राजकारणात पुढच्या 5 वर्षात काय काय वाढून ठेवलंय याची झलक सध्या पाहायला मिळतेय। आपणही समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। अरे बांगड्या भराना साल्या हो, कशाला राजकारण करता? जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला। थांब। संजय शिरसाट कोणाच्या बापाला घाबरत नाही, जो करेगा ठोक के करेगा। शिवसेनेतल्या अंतर्गत संघर्षाचा नवा अध्याय। संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार। शिवसेनेतील बंडाच्या वेळी एकाच गाडीतून एकनाथ शिंदेंसोबत जाणारे हे दोन नेते आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। जाहीरपणे एकमेकांची उणीधुणी काढणं सुरू झालंय। हा संघर्ष विधानसभा निवडणुकीत सुरू झाला। दोन्ही नेते एकमेकांना पाडण्यासाठी विरोधकांना बळ देत असल्याची चर्चा होती। संजय शिरसाट यांनी नाव न घेता सत्तारांवर घणाघाती टीका केली आहे। काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखायला लागलं, मेळावा घ्यायचा, वाढदिवस साजरा करायचा। करा ना, आमच्या बापाचं काय चाललंय? आमच्या नादाला लागाल, सोडणार नाही, हे तेवढंच खरं आहे। आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे। आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही, आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। दादागिरीचे जे काही वार व्हायला लागले ना, ते संपवायचं। या शहराला सर्वात लागलेली कीड आपण संपवलेली या इलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने। आता दुसरी कीड इथे यायचा प्रयत्न आहे, त्याला सुद्धा संपवायचं। रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि कन्नड मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव यांनीही संजय शिरसाटांच्या आरोपांना दुजोरा दिला। सिल्लोड सोडलं, जसं तुम्हाला त्रास झाला तसा मलाही खूप त्रास झालेला आहे, परंतु ते बोलून दाखवणं योग्य नाही, कारण आपण सगळेजण एका पक्षात आहे। परंतु मनात कुठेतरी खंत वाटते की एखादा पुरुष जर असता तर त्या पुरुषाच्या मागे लागलं असतं तर चाललं असतं, परंतु एखाद्या स्त्रीच्या मागे असं कोणी लागू नये, कारण स्त्री ही एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक असतं आणि त्या स्त्रीला त्या ठिकाणी त्रास देऊ नये, पण तो त्रास देण्याचा प्रयत्न झाला। संजय शिरसाटांना असा आक्षेप आहे की ते विधानसभा निवडणुकीला ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचे राजू शिंदे होते, त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांची कुमक पुरवणं एवढंच नाही तर त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश देण्याचं काम म्हणजे शिरसाटांचा पराभव करण्याचं काम अब्दुल सत्तारांना केलं आणि त्यातूनच ही संघर्षाची ठिणगी पेटली। आम्ही अब्दुल सत्तार यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा जे काही सांगायचं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। अब्दुल सत्तार भीडभाड न ठेवता अघळपघळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे। यावेळी मात्र त्यांनी मौनाला पसंती दिली। आता त्यांचं हे मौन किती काळ टिकेल हे लवकरच कळेल। लोक म्हणतात सिल्लोड, अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथलची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार। तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये, परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार। शिवसेनेचे नेते मात्र शिरसाटांची बाजू सावरून घेताना दिसले। शिरसाट यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही याकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष वेधलं। या निमित्तानं शिवसेनेत सुरू झालेली धुसफूस एकनाथ शिंदे वेळेत थोपवू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ना कोणी शिरसाट साहेबांनी कोणाचं नाव घेतलं ना सत्तार साहेबांनी कोणाचं नाव घेतलं, म्हणजे आमच्या दोन्ही मंत्री महोदयांनी आमदार महोदयांनी एकमेकाचं नावही घेतलं नाही। आणि तुम्हीच जोडता ते की सत्तार साहेब अमुक साहेबांना म्हणाले, शिरसाट साहेब अमुक साहेबाला म्हणाले। जोपर्यंत कुणी व्यक्ती कुणाचं नाव घेत नाही तोपर्यंत असा कोणाचाही संबंध कोणाशी जोडणं योग्य नाही। संजय शिरसाट सलग 4थ्यांदा संभाजीनगर पश्चिम मधून निवडून आले। यावेळी त्यांच्याकडे पहिल्यांदाच मंत्रीपद आणि पालकमंत्री पदाची ही जबाबदारी आली आहे। आता ही चालून आलेली संधी ते सत्तार आणि जलील अशा विरोधकांसोबतच्या वितंड वादात वाया घालवतात की या संधीचं सोनं करतात याकडे आपलं लक्ष असेल।
अब्दुल सत्तारांनी मध्यंतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन शक्ती प्रदर्शन केलेलं होतं, तर आता पालकमंत्री झाल्यानं सिरसाट हे जिल्ह्याचे नेते असतील हे सांगण्याचा तरी प्रयत्न करतात. त्यामुळे भविष्यातही या दोन नेत्यांमधील वादावादी आणि कलगीतुरा असाच पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरामन मनोज वाजपेयींसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.